नमस्कार मैत्रिणींनो, नवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. नवरात्री स्त्रीची शक्ती रूपामध्ये केली जाणारी पूजा. पण काय असते शक्ती रूपा स्त्री? ती असते माझ्या आईसारखी. आयुष्यानं आलेली सगळी आव्हानं तिने पूर्ण पाडली. लहानपणी परिस्थिती नव्हती म्हणून शिकता नाही आलं. मोठी झाल्यावर आजूबाजूच्यांकडून शिकली. मी 3रीत असताना माझ्या वडिलांचं काम गेलं. तोपर्यंत वडील लीडिंग रोलमध्ये होते आणि ही सपोर्ट सिस्टीम होती फक्त. पण नंतर ती लीड रोलमध्ये गेली आणि माझे वडील सपोर्ट सिस्टीममध्ये गेले. भाजीपाल्याचा व्यवसाय करून तिनं आम्हा मुलांना वाढवलं. माझी 10वीचा रिझल्ट लागला आणि 3ऱ्या दिवशी वडील एक्सपायर झाले. पण तरीही ती डगमगली नाही. तेव्हाच्या परिस्थितीनुसार माझ्यासाठी बरीच स्थळं आली, पण तिनं ठामपणे सांगितलं, नाही, मी हुशार होते, मला शिकता नाही आलं, पण माझ्या मुली हुशार आहेत, मी त्यांना शिकवणार. आणि खरंच त्याने आम्ही 3 भावंडांनाही शिकवलं आणि मोठं केलं, स्वतःच्या पायावर उभं केलं. मला MD केलं. मी आज डॉक्टर आहे ना, फक्त माझ्या आईमुळे. कुठून येतं बळ ह्या सगळ्यांचं, ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी या बायकांमध्ये, की तुम्ही इमोशनल आहात आणि तुमच्या इमोशन्स तुम्हाला वीक बनवतात. पण असं नाही आहे. ज्या इमोशन्स हा तुमचा वीक पॉईंट म्हणून धरल्या जातात, त्याच इमोशन्स ही तुमची खरी स्ट्रेंथ असते. आणि म्हणून स्वतःला इमोशनल समजून, कमजोर समजून रडत बसू नका. परिस्थिती आली तर मी कसं करेन, माझं कसं होईल हा विचार करण्यापेक्षा, जर अशी परिस्थिती आली तर मी काय करायला पाहिजे असा विचार करा. तयार राहा येणाऱ्या परिस्थितीसाठी. आणि जेव्हा तुम्ही तयार असाल की अशी परिस्थिती आली तर मी हे करू शकते, तर तुम्हाला कुठलंही आव्हान आलं तर भीती नाही वाटणार. आणि हीच तुमची स्ट्रेंथ बनेल. ते हनुमान सर्वशक्तिमान होता, पण त्याला त्याच्या शक्तीची आठवण करून द्यावी लागायची आणि मगच तू ती शक्ती वापरू शकायचा. तुमच्या माझ्यासाठी आपल्या आजूबाजूची जवळची माणसं किंवा आपली परिस्थिती ही आपल्याला ही आठवण करून देणार आहे की उठ, आता हे तुझ्यासमोर आव्हान आहे आणि तुला ते पार पाडायचं, मग ती कुठली का असेना. आणि एक गोष्ट, मुलींच्या आई वडिलांना मला हे सांगायचं आहे आवर्जून, माझी आई स्ट्रॉंग होती म्हणून मी स्ट्रॉंग आहे. म्हणून तुम्हाला वाटतं ना की तुमची मुलगी स्ट्रॉंग व्हावी, तिची आई तिला स्ट्रॉंग ठेवा. तिच्या मताला मान द्या. ती सांगेल ते ऐका असं नाही, पण तिचं ऐका. तिला हिनवू नका मुलांसमोर, बाहेरच्यांसमोर. तिला लाचार बनवू नका. मग ती मुलगी जेव्हा वाढताना प्रत्येक क्षणी बघेल की माझी आई, तिचं महत्त्व आहे, तिची किंमत आहे आणि हे माझ्या बाबतीत पण असणार आहे. तेव्हा जेव्हा आयुष्यात तिला कोणीतरी हिनवेल की अगं तू मुलगी आहे आणि तू हे नाही करू शकत, तेव्हा ती हे ठामपणे सांगू शकेल की नाही, मी हे सगळं करू शकते जरी मी मुलगी असली. आणि मग तिला कुणीही हिनवू शकणार नाही. थँक्यू.